जय। श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मई की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभा गिरिवरधारी। यशोदानंदन ब्रज जनरंजन। जमुना तीरावनचारी। जयो राधा माधव कुंज बिहारी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा। श्री अद्वैता गदाधर श्रीवास आदि गौर भक्तवृंदा। हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। जयो राधा माधव श्री राधे। राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे। जयो जगन्नाथ जयो बलदेव जयो सुभद्रा। जगन्नाथ स्वामी नयन पथगामी नयन पथगामी भव तुमे। जयो गौरानिताय गौरानिताय जयो गौरानिताय। जयो जयो प्रभुपाद प्रभुपाद। जयो जयो गुरुदेव गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया
भगवतीर्उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातां सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत श्री राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंदा हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण प्रभुजीज माताजीज आपल्या सर्वांचं स्वागत आहे श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। आज थोडस आपण लवकर कन्क्लूड करू कारण मंदिरामध्ये एक सेवेसाठी जायचं आहे आणि शेवटच्या घटकेला काही चेंजेस नको म्हटलं वेळेमध्ये आपल्या. तर आपण मागच्या वेळेला पाहिलं की कशा प्रकारे परीक्षित महाराजांची तुलना वेगवेगळ्या प्रकारच्या महान व्यक्तींची केलेली आहे त्यांच्या गुणांप्रमाणे. विशेषतः आपण महाजन परीक्षित महाराजांचे आजोबा प्रल्हाद महाराज यांच्याबद्दल चर्चा केली की कशा प्रकारे भक्तीमध्ये परीक्षित महाराज बली महाराजांचे आजोबा प्रल्हाद महाराज या महाजनांबद्दल चर्चा केली की कशा प्रकारे भक्ती मार्गामध्ये परीक्षित महाराज हे प्रल्हाद महाराजांसारखे महान होतील आणि दानशूरतेमध्ये आत्म निवेदनामध्ये परीक्षित महाराजांची तुलना दुसरे महाजन बली महाराज यांच्यासोबत केलेली आपण पाहिली. आणि भागवतामध्ये हे पण पाहिलं आपण की कशा प्रकारे हे ब्राह्मण युधिष्ठिर महाराजांना सांगतात की हा बालक ज्यावेळेस मोठा होईल त्यावेळेस या जगामध्ये धर्माचं राज्य करत असताना त्याला एका ब्राह्मण पुत्रापासून शृंगीपासून जे की शमीक ऋषींचे पुत्र आहेत त्यापासून कशा प्रकारे तक्षक या सर्प पक्षाच्या दंशाने मृत्यू होण्याची पूर्व सूचना त्याला मिळेल 7 दिवस अगोदर. आणि भागवत सांगते की कशा प्रकारे परीक्षित महाराजांनी ही जी पूर्व सूचना होती ती
आपल्या जीवनाची परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी या पूर्वसूचनेचा उपयोग केला. नाहीतर भागवतामध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे, की कशाप्रकारे आपल्या भक्तीच्या जोरावर परीक्षित महाराजांनी निश्चित भगवत कृपा उपयोग करून तो शाप टाळता आला असता. पण भागवतामध्ये शब्द वापरलेला आहे इथे, की परंतु अशा निरर्थक कारणाकरिता. निरर्थक का म्हटलेलं आहे? जसं आपण मागच्या वेळेला पाहिलं, की शरीर हे नश्वर आहे. आज जरी मृत्यूपासून वाचलं, तरी कधी ना कधी त्याचा विनाश हा अटळ आहे. परंतु तो 7 दिवसांचा कालावधी जर आत्म्याला भगवंतांच्या स्मरणामध्ये नित्य गुंतवण्याकरता आणि भगवंतांच्या स्मरणामध्ये परिपूर्णता प्राप्त करून घेण्याकरता जर वापरता येत असेल, तर तो 7 दिवसांचा कालावधी, तर तो शाप नसून भगवंतांनी दिलेली एक सुवर्ण संधी आहे, आपलं जीवन परिपूर्ण करण्यासाठी. अशा प्रकारे परीक्षित महाराजांनी आपल्या जीवनातली सर्वात खडतर आणि कठीण परीक्षा ही पण भगवंतांच्या कृपेप्रमाणे स्वीकारली आणि त्यांनी त्यांनी आलेल्या संकटाला सुसंधी म्हणून स्वीकारले आणि त्या संधीचा अधिकाधिक लाभ उठवला. त्यांनी अधिकारी पुरुषांकडून अखंडपणे 7 दिवस भागवताचे श्रवण केले आणि भगवत चरणांशी आश्रय घेतला. तर आता येणाऱ्या पुढच्या श्लोकांमध्ये विशेषरित्या वर्णन आहे, की कशाप्रकारे परीक्षित महाराज हे शुकदेव गोस्वामींकडून भागवताचं ज्ञान प्राप्त करतील आणि त्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये श्लोक क्रमांक 30 मध्ये हे जे ब्राह्मण परीक्षित महाराजांचे गुण आणि त्यांच्या जीवनामध्ये काय-काय घटना होणार आहेत, याचं वर्णन युधिष्ठिर महाराजांना जे करत आहेत, ते वर्णन पुढच्या श्लोकामध्ये कन्क्लूड होईल. तर आपण श्लोक क्रमांक 28 म्हणू. कुणाचा काही प्रश्न आहे आतापर्यंत? प्रभुजीच माताजीच, हरे कृष्ण. आपल्या मागच्या चर्चेवर क्लिअर आहे प्रभुजीच माताजी सगळ्यांना? हो प्रभूजी. हो प्रभूजी. ठीक आहे. चालेल. कृपया हा श्लोक क्रमांक 28 म्हणण्याचा प्रयत्न करा. जिज्ञासितात्मयाथार्थ्यो जिज्ञासिता जिज्ञासितात्मयाथार्थो आत्मयार्थार्थो जिज्ञासितात्मयाथार्थ्यो जिज्ञासिता आत्मयाथार्थो आत्मयाथार्थ्यो मुनिर्व्याससुतादसौ मुनिर्व्याससुता असौ सुतादसौ मुनिर्व्याससुतादसौ हित्वेदं रूपगङ्गायां हि वेदं हित्वादं तु रूपगङ्गायां द्वन्द्वातुं यत्यद्धा कुतो भयम् यस्यस्ति स्यात्ति अर्थ अद्वतो भयम् भयम्. तर इथे परीक्षित महाराजांबद्दल खूप विशेषणं वापरण्यात आलेली आहेत, की कशाप्रकारे भगवंतांबद्दल जाणून घेण्याची जी जिज्ञासा आहे, ती जिज्ञासा पूर्ण करण्याकरिता परीक्षित महाराज कुणाचा आश्रय ग्रहण करतील? मुनेर व्यास सूत. व्यासदेव मुनी यांचे जे पुत्र आहेत, श्रील शुकदेव गोस्वामी, त्यांचा आश्रय परीक्षित महाराज स्वीकारतील आणि हित्वा इदं नृपगंगायां. आपले जे राज्य आहे, ज्या पत्नी आहेत, राजवाडे आहेत, ते सर्व ऐश्वर्य हित्वा त्याग करून हे राजा परीक्षित गंगा नदीच्या तीरावर यास्य यास्यति अद्धा अकूत भयम आणि पूर्णपणे निर्भय प्राप्त करतील. पूर्णपणे भयमुक्त होतील. कशाच्या भयापासून मुक्त होतील? कारण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला माहिती आहे 7 दिवसानंतर मृत्यू ओढावणार आहे, तर ही खूप भीतीदायक स्थिती आहे कोणत्याही सामान्य व्यक्तीसाठी. आपण बघतो की अ, बऱ्याच वेळेला तुरुंगातील कैदी वगैरे जे की मृत्यूदंडावर असतात, त्यांना ज्यावेळेस मृत्यूदंडाचा एक्झॅक्ट दिवस आणि वेळ सांगितला जातो, तर भीतीने गाळण उडते मोठ्या-मोठ्या गुन्हेगारांची पण.
का? कारण साक्षात मृत्यू समोर दिसायला लागल्यानंतर मोठे-मोठे गुन्हेगार असे पण त्यांना भय वाटायला लागतं, ज्यावेळेस हे जग सोडण्याची वेळ येते. परंतु अशा मृत्यूच्या भयापासून अकुतो भयं पूर्णतः मुक्ती, पूर्णतः निर्भयता प्राप्त केलेली आहे परीक्षित महाराजांनी शुकदेव गोस्वामींचा आश्रय घेऊन आणि त्यांच्याकडून भगवत ज्ञान प्राप्त करून, तत्वज्ञान प्राप्त करून. कुणाला वाचायचं आहे? प्रभुजीच, माताजीच. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण प्रभूजी, मी वाचू? हां, क्षितिजा माताजी. हरे कृष्ण. हा. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. महर्षी व्यासदेवांचा पुत्र मोठा तत्वज्ञ होणार आहे. त्याचकडून यथार्थ आत्मज्ञान जाणून घेतल्यानंतर हा मुलगा सर्व माईक गोष्टींचा परित्याग करून निर्भयतेचे जीवन मिळवेल. तात्पर्य: भौतिक ज्ञान म्हणजे आपल्या आत्म्यासंबंधीच्या ज्ञानाचे अज्ञान. तत्वज्ञान म्हणजे आपल्या आत्म्याचे यथार्थ ज्ञान करून घेणे, म्हणजेच आत्मसाक्षात्कार करून घेणे. आत्मसाक्षात्काराविना तत्वज्ञान म्हणजे कोरडे तर्क होत. हा काळशक्तीचा अपव्यय आहे. भागवत मनुष्याला यथार्थ आत्मज्ञान देते आणि भागवताचे श्रवण करून मनुष्याला माईक आसक्तीपासून मुक्ती मिळवता येते आणि निर्भय राज्यात प्रवेश मिळवता येतो. हे भौतिक जग म्हणजे भयाचे साम्राज्य आहे. एखाद्या कारागिरातील बंदिवानाप्रमाणे मायाबद्ध जीवही सतत भयग्रस्त असतात. कारागृहात कोणालाही नियम उल्लंघिता येत नाहीत आणि कोणी उल्लंघन केलेच तर कारावासाचा कालावधी आणखी वाढतो. त्याचप्रमाणे या माईक जगात आपल्या सर्वांचे जीवन भयव्याप्तच आहे. या भयाकुलतेचे नाव आहे काळजी, चिंता. या भौतिक जगात प्रत्येक जण प्रत्येक योनीतील अथवा जातीतील जीव चिंतेने ग्रासलेला आहे. मग ती चिंता निसर्ग नियम पाळल्याने असो वा निसर्ग नियम मोडल्याने असो. मोक्ष, मुक्ती याचा अर्थ अशा चिंतेतून मुक्त होणे होय. आपण चिंता सोडून भगवत भक्तीत संलग्न झाल्यावरच अशी मुक्ती मिळवणे शक्य होईल. या चिंतेचा स्वभाव बदलण्यासाठी, भौतिकतेमधून पारमार्थिकतेत तिचे रूपांतर करण्यासाठी भागवत आपणास संधी देते. श्री व्यासदेवांचे थोर पुत्र शुकदेव गोस्वामी यांच्यासारख्या आत्मसाक्षात्कारी विद्वान तत्वज्ञाच्या संगतीत हे परिवर्तन घडून येते. आपल्या मृत्यूसंबंधी पूर्वसूचना मिळाल्यानंतर महाराज परीक्षितांनी ही संधी साधून शुकदेव गोस्वामींच्या सत्संगतीचा लाभ उठवला आणि इच्छित ध्येय प्राप्त केले. आजकाल अनेक व्यावसायिक मंडळींकडून या भागवत पठणाची एक प्रकारे नक्कल केली जाते आणि मूर्ख श्रोतेही असे समजतात की आपणही या मायामोहाच्या बंधनातून मुक्त होऊ व निर्भयत्वाचे जीवन मिळवू. भागवत श्रवणाची ही नक्कल म्हणजे एक विडंबना आहे. लोभी लोकांनी इंद्रिय तृप्तीची व्यवस्था अव्याहत राखण्यासाठी धूर्तपणाने हाती केलेल्या भागवत सप्ताहाच्या कार्यक्रमांनी कोणीही स्वतःची वंचना करून घेऊ नये. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे आपण पाहतो विशेषतः अकुतो भयम या शब्दावर श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये विशेषतः पूर्ण त्याचं एक्सप्लेनेशन पूर्ण देत आहे, की या भौतिक जगामधल्या सर्व जीवांसाठी एक स्वाभाविकतः गुणबद्ध जीवांसाठी एक आहे, तो म्हणजे भय. तसे भरपूर गुण सांगितलेले आहेत, जसं भय आहे, शोक आहे, लॅमेंटेशन. तर हे भय कशामुळे प्राप्त होतं? तर आपण पाहतो, की साधारणपणे रस्त्यावर जर काही धान्याचे दाणे जर टाकलेले असतील आणि चिमण्या, बाकीचे पक्षी जरी खात असतील, तरी प्रत्येक क्षणाला त्यांची नजर असते खाताना इकडे-तिकडे, पाठीमागे कोणी येत आहे का आपल्याला पकडण्यासाठी? कोणी आपल्याला हानी पोहोचवू शकेल काय? एवढंच काय, तर जंगलामधला राजा वाघ किंवा सिंह जरी ज्यावेळेस जात असतात, त्यावेळेस पण मधून-मधून ते पाठीमागे बघतात, इकडे-तिकडे बघताना आपल्याला दिसतात. का? कारण अशा शक्तिशाली प्राण्याला पण भय असतं, की कुठून काही धोका होईल का? कुठून काही संकट आपल्यावर ओढावेल का? आणि भागवत सांगतं, की हे
प्रत्येक व्यक्तीला या एखाद्या कारागृहातील बंदिस्त कैद्याप्रमाणे या भौतिक जगात पण प्रत्येक व्यक्ती हा नियमित भयग्रस्त असतो. त्याच्यामुळे एक खूप सुंदर भजन पण आहे. वैष्णव आचार्यांनी लिहिलेलं आहे. भजहु रे मन श्री नंदनंदन अभय चरणार विंदरे. खूप सुंदर भजन आहे. तुम्ही नंतर तुमच्या वेळेप्रमाणे एकदा पाहू शकता. तर याच्यामध्ये गोविंददास लिहितात, भजहु रे मन श्री नंदनंदन अभय चरणार विंदरे. दुर्लभ मानव जनम सत्संगे तरहो ए भव सिंधुरे. की जर भगवंतांच्या श्री नंदनंदन कृष्णांच्या चरणांचा जर आपण आश्रय घेतला, त्या चरणांची जर भक्ती केली, तर अशा चरणांचा आश्रय घेतल्याने मनुष्याला निर्भयता, अभय प्राप्त होऊ शकते आणि त्याच्यामुळे हा मनुष्य जन्म जो की खूप खूप दुर्लभ आहे. ज्यावर आपण एक श्लोक पाहिलेला मागच्या वेळेला, की मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे. त्याच्यामुळे तो अशा गोष्टींसाठी उपयोगात आणायला पाहिजे, ज्या की गोष्टी या वरच्या ग्रहांमध्ये किंवा खालच्या ग्रहांमध्ये पण सहज उपलब्ध नाहीयेत. आणि इंद्रिय तृप्ती ही याच्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज नाहीये. कारण ही सर्व जीवांना प्राप्त होणारच आहे. ज्या प्रकारे आपल्याला दुःख पण न मागता मिळतात, त्याप्रकारे आपला ठरलेला इंद्रिय तृप्तीचा जो कोटा आहे, तो पण आपल्याला अशाच प्रकारे न मागताच प्राप्त होईल. त्याच्यासाठी पूर्ण जीवन वेचण्याची गरज नाहीये. त्याच्या उलट जसं की आपण आत्ताच्या अ, वैष्णव भजनामध्ये पाहिलं, की जो व्यक्ती भगवंतांच्या चरण कमलांचा आश्रय घेईल, तो कशाप्रकारे अभय प्राप्त करतो. श्रील प्रभुपादांच्या बाबतीत जर आपण उदाहरणावर पाहायला गेलं, तर पाश्चात्य देशामध्ये जाताना श्रील प्रभुपादांचं वय किती होतं? प्रभुजीच, माताजीच? ज्यावेळेस प्रभुपाद 65 प्रभुजी. 60 65 प्रभुजी. हरे कृष्ण. 65 69. 69 प्रभुपादांचा जन्म आहे 1896 चा आणि ते कोलकात्याहून अमेरिकेसाठी निघाले 1965 च्या ऑगस्टमध्ये. म्हणजे 69 हे त्यांचं वय होतं. आता 69 माझे वडील आत्ता जस्ट 70 चे आहेत. तर मी त्यांना मागच्या वर्षी लक्षात आणून दिलेलं, की "पहा पप्पा, की तुम्हाला एवढं सगळ्या गोष्टींची काळजी वाटते किंवा तब्येतीची काळजी वाटते. इकडे-तिकडे जाताना एवढी काळजी घ्यावी लागते. तुमच्या वयात असताना शिला प्रभुपादजी हे एकटे कोणतीही मटेरियल हेल्प म्हणजे तिकडं कोणी लग्गा, वशिला, ओळख नसताना अशा अनोळखी ठिकाणी श्रील प्रभुपादजी गेले आणि त्यावेळेस त्यांच्या खिशामध्ये पैसे किती होते? प्रभुजीज, माताजीज? ज्यावेळेस प्रभुपादजी गेले भारतातून अमेरिकेमध्ये $5 ₹40 होते. 40 $5 हां, हां, ₹40. ₹40 होते आणि एक्सचेंज रेटमध्ये त्यावेळेसच्या त्याची किंमत होत होती $7. परंतु ते $7 पण प्रभुपादांनी कधी कन्व्हर्ट केले नाहीत. कारण इतक्या कमी पैशाचे कोणी कन्व्हर्जन देत नाही. एक मिनिमम रक्कम असावी लागते, तरच ते कन्व्हर्ट करून देतात. त्याच्यामुळे ते ₹40 ₹40च राहिले प्रभुपादांच्या जवळ. ते पण कधी त्यांना त्याचा तिकडे जाऊन लाभ घेता आला नाही. तर खिशामध्ये काही आर्थिक धनसंपत्ती नाहीये, ओळख वगैरे नाहीये आणि त्यातही श्रील प्रभुपादजी न्यूयॉर्कच्या अशा भागात जाऊन राहिले, जो की भाग जिथे की जागा मिळणं थोडंसं स्वस्त होतं, पण तो सारा गुन्हेगारांनी भरलेला असा भाग होता, बौरी आणि नेहमी कोणते ना कोणते गुन्हे घडत राहायचे तिथे. श्रील प्रभुपादजी काही-काही रस्त्यांवर जिथे सकाळचा मॉर्निंग वॉक घ्यायचे, तिथे आत्ता पण आपण बघतो अमेरिकेमध्ये, की जवळपास प्रत्येक घरामध्ये बंदूक वगैरे आहे आणि कधी-कधी कारण नसताना पण जे वेडे लोकं असतात, माथेफिरू लोकं असतात, ते जस्ट असं त्यांच्या मनाला वाटलं म्हणून कुठेही गोळीबार होतो, अशा घटना घडत राहतात. तर श्रील प्रभुपादजी ज्या रस्त्यांवर चालायचे, ज्या भागामध्ये राहायचे, तिथे असे गुन्हेगार त्यांचा सुळसुळाट होता. परंतु श्रील प्रभुपादांना
आपल्या गुरूंनी दिलेली जी आज्ञा होती, ती पूर्ण करण्यावर आणि भगवंतांच्या आश्रयावर इतका विश्वास होता, की कधीही एका क्षणासाठी त्यांना स्वतःबद्दल त्यांनी काळजी व्यक्त केली नाही, की अशा नवीन भागात मी आलेलो आहे. वय वृद्धावस्थेमध्ये आहे आणि पैसा वगैरे असं काही सपोर्ट नाहीये किंवा कोणी ओळखीचं पण जास्त कोणी इथे नाहीये. अशा ठिकाणी आपण जाण्याचे विचार पण करू शकत नाही 69व्या वर्षी वयाच्या कुणाचाही सपोर्ट नसताना आणि एकटं. विचार पण आपण करू शकत नाही. परंतु या भजनाप्रमाणे जर पाहिलं आपण, की ज्या व्यक्तीने भगवंतांचा पादाश्रय, भगवंतांच्या चरणांचा आश्रय धारण केलेला आहे, अशा व्यक्तीला म्हटलेलं आहे, "अभय चरणारविंद रे." अशा अभय प्राप्त करून देणाऱ्या चरण कमळांचा आश्रय दिल्यामुळे श्रील प्रभुपाद पण पूर्णतः भयमुक्त, निर्भय असे राहिले. तर ही निर्भय, भयमुक्त होण्याची अ, जी प्रोसेस आहे, ती इथे सांगितली आहे. कशाप्रकारे या या चिंतेचा स्वभाव बदलवण्यासाठी भौतिकतेतून पारमार्थिकतेत त्याचे रूपांतर करण्यासाठी भागवत आपणास संधी देते. तर हे जे श्रीमद भागवतम ऐकलं परीक्षित महाराजांनी शुकदेव गोस्वामींकडून. परीक्षित महाराजांच्या बाबतीत पण असं सांगितलं जातं, की मृत्यू तर जवळ येत होता. परंतु भगवंतांच्या बद्दल, भगवंतांचं नाम, रूप, गुण, लीला इत्यादींबद्दल वर्णन शुकदेव गोस्वामींकडून ऐकल्यानंतर परीक्षित महाराज हे अशा प्रकारे भयमुक्त झाले, की तो 7 दिवसानंतर जो तक्षक पक्षी येणार होता, तो येण्याच्या घटिकेच्या अगोदरच परीक्षित महाराजांनी भगवंतांवर पूर्णपणे स्वतःचं लक्ष केंद्रित करून त्यांचं जे शरीर आहे, त्याच्यातून आत्मा त्याच्या अगोदरच, जस्ट अगोदर सुटला आणि तक्षक पक्षाने येऊन जो अग्नीचा वर्षाव केला परीक्षित महाराजांच्या शरीरावर, त्यावेळेस केवळ आणि केवळ त्यांचं शरीर त्या अग्नीमध्ये भस्म झालं. पण परीक्षित महाराजांच्या पूर्णपणे भगवंतांवर लक्ष केंद्रित करून त्यांनी स्वतःला अगोदरच भगवत धाम प्राप्त करून दिले त्याचं. तर कशाप्रकारे परीक्षित महाराजांनी या मोठ्या भयापासून स्वतःला मुक्तता प्राप्त करून घेतली, त्याच प्रकारे आपण पण करू शकतो, जर आपण श्रीमद भागवतमचा व्यवस्थित अभ्यास केला तर. परंतु परीक्षित महाराजांच्या हातामध्ये खूप सुवर्ण संधी उपलब्ध होती प्रभुजीच माताजीच. कोणती सुवर्ण संधी होती ती? काय होती संधी त्यांच्या हातामध्ये? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम प्रभूजी. 7 दिवसांच्या कालावधी. हां. प्रश्न 7 दिवसांचा नाहीये. प्रश्न आहे की त्यांना कल्पना, हा. परंतु आपल्या सर्वांना कोणतीही कल्पना नाहीये. 7 दिवस आहेत, 7 वर्ष आहेत, का 7 मिनिट आहेत, 7 सेकंद आहेत, कोणतीही कल्पना आपल्याकडे नाहीये. त्याच्यामुळे जो कालावधी आपल्या हातात आहे, जी संधी आपल्या हातात आहे, आत्ता अभ्यास करण्याची, भागवतम ऐकण्याची, समजून घेण्याची, त्या संधीचा आपण परिपूर्ण उपयोग करायला पाहिजे. जेणेकरून ज्यावेळेस न सांगता ती वेळ येईल मृत्यूची आणि भगवद्गीता सांगते की जातस्य हि ध्रुवो मृत्यू. जन्म झालेल्या व्यक्तीसाठी इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, ॲज सर्टेन ॲज डेथ, की मृत्यू ही निश्चित गोष्ट आहे. ती की अशी नाहीये की येणार आहे का नाही माहिती नाही. 100% येणार आहे. फक्त कधी येणार आहे ते माहिती नाही. तर भागवत सांगतं, की खरा बुद्धिमान व्यक्ती तो, जो की ती परीक्षा येण्याच्या अगोदर त्यासाठी व्यवस्थित तयार असतो, तयारी करतो. आणि अशा भागवतापासून आपण भगवंतांच्या बद्दल जाणून ही निर्भयता प्राप्त करू शकतो. तर इथे सांगितलंय अशा प्रकारे व्यासदेवांचे थोर पुत्र शुकदेव गोस्वामी यांच्याकडून आत्मसाक्षात्काराचं ज्ञान प्राप्त करून परीक्षित महाराज हे पूर्णतः निर्भय झाले. आणि शेवटी श्रील प्रभुपादजी सांगतात, की कशाप्रकारे शुकदेव गोस्वामींनी 7 दिवस परीक्षित महाराजांना भागवत सांगितलं. त्याचं मुख्य कारण होतं परीक्षित महाराजांजवळ 7 दिवस होते. परंतु आपल्यासाठी 7 दिवस भागवत ऐकावं असं नाही सांगितलं चैतन्य महाप्रभूंनी. चैतन्य महाप्रभूंनी काय सांगितलंय आपल्याला? नित्यं भागवत सेवया. नित्यम. नित्यम म्हणजे नेहमी करता.
भागवतामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये खूप सुंदर श्लोक येतो. आपण हा जो सुरुवातीला मंगलाचरण प्रार्थनेमध्ये पण म्हणतो, नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया, की नेहमी श्रील प्रभुपादजी म्हणतात, की रेग्युलरली बाय रेग्युलर अटेंडन्स इन द क्लासेस ऑफ श्रीमद भागवतम. नियमितपणे आपण श्रीमद भागवताचा अभ्यास केला पाहिजे, त्याच्याबद्दल ऐकलं पाहिजे आणि हा जो 7 दिवसांची जी पद्धत आहे भागवत सप्ताह करण्याची, ती 7 दिवस करणं चांगलं आहे. कमीत कमी काही न केल्यापेक्षा त्यांना भागवत ऐकायला भेटत आहे. पण एक गोष्ट श्रील प्रभुपादजी ते तात्पर्यामध्ये त्याचं खूप जोरदार खंडन करतात आणि ते म्हणजे, की व्यावसायिक फायद्यासाठी भागवत कथा जर कोणी घेत असेल, तर अशा व्यावसायिक कार्यक्रमांना इथे श्रील प्रभुपादजी लिहितात. आजकाल अनेक व्यावसायिक मंडळी म्हणजे जे की भागवत कथा करण्यासाठी पैसे घेतात किंवा असे लोकं जे हे भागवत कथा अरेंज करण्यासाठी पैसे देऊन अरेंज करतात, तर हे भागवतामध्ये बिलकुल सपोर्ट केलेलं नाहीये. भागवत हे नित्य श्रवण करायला पाहिजे आणि सप्ताह जरी कुठे अरेंज होत असेल, तरी एक गोष्ट बघून घेणं आवश्यक आहे, की तो जो भागवत सांगणारा आहे, तो गुरु-शिष्य परंपरेमध्ये येत आहे का? का तो एक व्यावसायिक सांगणारा आहे? व्यावसायिक म्हणजे जीवनाचं भरण-पोषण करण्यासाठी पैसे घेऊन भागवत सांगणं. तर ही गोष्ट बिलकुल भागवतामध्ये सपोर्ट केलेली नाहीये. अशा भागवत सप्ताहाच्या कार्यक्रमांनी जो त्याचा ध्येय आहे, जे त्याचं प्रयोजन आहे, निर्भयता प्राप्त करणे, ते प्राप्त करणं अवघड आहे व्यावसायिक भागवताच्या रिसायटर्सकडून, भागवत व्यावसायिकपणे सांगणाऱ्यांकडून. हरे कृष्ण. कुणाचा काही प्रश्न आहे? प्रभुजीच, माताजीच, पुढे जायचं आपण? ठीक आहे. श्लोक क्रमांक 29 कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. इति राज्ञ उपादिश्य इति राज्ञा उपादेशन्य विप्राजातककोविदः विप्राजातकोविदा लब्धापचितयः सर्वे लब्धापचितया सर्वे लब्धापचितयः प्रतिचक्मु स्वकान् गृहान् प्रतिजग्मु प्रतिजग्मु स्वकान् गृहान्. स्वकान् गृहान्. हरे कृष्णा. कुणाला वाचायचं आहे? प्रभुजीच, माताजीच? ठीक आहे, मी वाचतो. मंजरी माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रणाम प्रभुजी. दंडवत. अशा प्रकारे फलज्योतिषा उत्तम रीतीने जाणणाऱ्या आणि जातकर्मादी संस्काराचे पौरोहित्य प्रावीण्याने करणाऱ्या त्या ब्राह्मणांनी युधिष्ठिरांना त्या बालकाचा भावी इतिहास सांगितला. त्यानंतर यथेच्छ दान प्राप्त करून आणि समाधानी होऊन ते सर्व आपापल्या घरी परतले. तात्पर्य: वेद हे भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही विद्यांचे भांडार आहेत. परंतु त्या ज्ञानाचे उद्दिष्ट आत्मसाक्षात्काराने परिपूर्णत्व प्राप्त करणे हे आहे. दुसऱ्या शब्दात वेद सुसंस्कृत मनुष्यासाठी सर्वांगीण दृष्ट्या मार्गदर्शक आहेत. मनुष्य जीवन सर्व प्रकारच्या भौतिक दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी असल्याने भौतिक आवश्यकता आणि मुक्ती अशा दोन्ही विषयांच्या ज्ञानाने वेद मनुष्याला जीवनात मार्गदर्शन करतात. विशेषतः वैदिक ज्ञानाला वाहून घेतलेला जो बुद्धिमान मनुष्यांचा विशिष्ट वर्ग होता त्यांना विप्र म्हणत. विप्र म्हणजे वेद ज्ञानातील पदवीधर. वेदांच्या अनेक ज्ञानशाखा आहेत. त्यात मनुष्यासाठी अत्यंत महत्वाच्या म्हणजे फलज्योतिष आणि रोगचिकित्सा या होत. म्हणूनच समाजातील बुद्धिमान अशा ब्राह्मण वर्गाने सामान्य जनांच्या मार्गदर्शनासाठी वेदाच्या निरनिराळ्या शाखांचा अभ्यास केला. त्यांनी धनुर्विद्या सुद्धा आत्मसात करून त्या विद्येचे ते आचार्य झाले. त्यात द्रोणाचार्य व कृपाचार्यांचा समावेश आहे. येथे योजिलेला विप्र हा शब्द महत्वाचा आहे.
विप्र आणि ब्राह्मण यात अंतर आहे. जे सकाम कर्माच्या कर्मकांडात प्रवीण असतात, समाजाच्या ऐहिक आवश्यकतांच्या परिपूर्तीसाठी जे मार्गदर्शन करीत असतात, त्यांना विप्र अशी संज्ञा आहे. आणि जे आध्यात्मिक ज्ञानात प्रवीण असतात त्यांना ब्राह्मण म्हणतात. वेदांच्या या विभागाला ज्ञानकांड म्हणतात. याच्याही वर उपासना कांड आहे. उपासना कांडाची परिणती भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीत होते. ब्राह्मण जेव्हा पूर्णावस्था प्राप्त करतो तेव्हा त्याला वैष्णव संबोधण्यात येते. भगवान विष्णूंची पूजा ही सर्वोच्च श्रेणीची पूजा होय. प्रगत ब्राह्मण जे वैष्णव आहेत ते अखंडपणे भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेत संलग्न झालेले असतात. प्रेम भक्तीचे शास्त्र असलेले भागवत त्यांना अतिशय प्रिय असते. भागवताच्या प्रारंभीत सांगितल्याप्रमाणे ते वेदशास्त्रांचे परिपक्व फळ आहे आणि कर्म, ज्ञान आणि उपासना या तिन्ही कांडांपेक्षा त्याचा विषय सर्वोच्च श्रेणीचा आहे. कर्मकांडात प्रवीण असणाऱ्यांपैकी जातक पंडित विप्र हे उत्तम कलज्योतिषज्ञ असत आणि एखाद्या मुलाच्या जन्मवेळेची नक्षत्रीय गणिते करून ते त्या मुलाचे भावी आयुष्य कसे जाईल ते सांगू शकत. महाराज परीक्षितांच्या जन्मप्रसंगी असे उत्तम ज्ञातकज्ञ तेथे उपस्थित होते आणि त्यांचे पितामह युधिष्ठिर महाराज यांनी त्या विप्रांना सोने, भूमी, गावे, धान्य आणि इतर जीवनावश्यक बहुमूल्य वस्तू दान केल्या. त्यात गायींचाही समावेश होता. अशा विप्रांची समाजाच्या बांधणीमध्ये मोठी आवश्यकता असते आणि वेदाज्ञांप्रमाणे त्यांचा चरितार्थ सुखाने चालवणे हे शासनाचे उत्तरदायित्व आहे. शासनाकडून पर्याप्त वेतन मिळाले तर असे विप्र सामान्य जनतेला विनामूल्य सेवा प्रदान करू शकतील आणि वैदिक ज्ञानविज्ञानाच्या या क्षेत्राचा सर्वांना लाभ होईल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. तर इथे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे वेदांच्या ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत, ज्याच्यामध्ये विशेषतः फलज्योतिष आणि रोगचिकित्सा यांचा उल्लेख केलेला आहे. त्याचप्रमाणे वेदांच्या दुसऱ्या पण काही ज्ञानाच्या शाखा आहेत, जसं की वास्तुशास्त्र असू द्या. तर हे जे सर्व शास्त्र, ह्या ज्या सर्व शाखा आहेत, त्या निश्चितच महत्त्वपूर्ण आहेत आणि भागवत सांगतं की पूर्ण मनुष्य समाज व्यवस्थित चालण्यासाठी या वेदांच्या शाखांचं खूप खूप महत्त्व आहे. म्हणून अशा प्रकारचे व्यक्ती ज्यांनी आपलं पूर्ण जीवन हे समर्पित केलेलं आहे, अशा वेदांच्या शाखांचा व्यवस्थितपणे इन डेप्थ खोलात जाऊन अभ्यास करण्यासाठी आणि सर्व मनुष्यांना ते ज्ञान व्यवस्थित देण्यासाठी त्यांना विप्र म्हटलं जातं. आणि असे विप्र पुढे ज्यावेळेस सर्व वैदिक ज्ञानाने परिपूर्ण होतात, त्यांना ब्राह्मण असं संबोधलं गेलेलं आहे. आणि असे ब्राह्मण जे त्यांच्या वैदिक ज्ञानाचा उपयोग करून भगवंतांचं ज्ञान प्राप्त करतात, भगवंतांबद्दल आसक्ती प्राप्त करतात, त्यांना पुढे वैष्णव म्हटलेलं आहे. तर सांगण्याची गोष्ट अशी, की वैष्णव होण्यासाठी ह्या सगळ्या शृंखलेतून जाणं आवश्यक आहे का? तर उत्तर आहे नाही. भगवंतांची भक्ती प्राप्त करण्यासाठी हे सगळे पात्रता एक-एक करून जाण्याची गरज नाहीये. भागवत सांगतं, की एखादा व्यक्ती जसं श्लोक आहे, की एखादा व्यक्ती यवन कुळामध्ये यवन, किन्नर, पुलंद, म्लेच्छ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पतित कुळांमध्ये जरी जन्मलेला असेल, परंतु तो जर भगवंतांच्या नामस्मरणामध्ये प्रवीण असेल, भगवंतांचं नामस्मरण करण्यामध्ये त्याला आवड असेल आणि तो व्यवस्थित करत असेल, तर असा व्यक्ती हा केवळ आणि केवळ त्या नामस्मरणाद्वारे जीवनाच्या उच्च गतीला प्राप्त करू शकतो. त्याच्यामुळे एक गोष्ट कळू शकते आपल्याला, की जो वैष्णव आहे, त्याला कधीही आपण त्याच्या बाहेरच्या शरीराच्या रंगाप्रमाणे किंवा दिसण्याप्रमाणे किंवा कपड्यांप्रमाणे किंवा एखाद्या जाती-कुळामध्ये जन्म झाला आहे, म्हणून कधीही त्याचं ओळख जी आहे, ती त्याच्यावर ठरवली जाऊ नये. जसं शास्त्रांमध्ये उदाहरण दिलं जातं गंगा नदीचं, की ज्यावेळेस आपण गंगा नदीमध्ये स्नान करण्यासाठी जातो, तर गंगा नदीमध्ये बऱ्याच बाकीच्या गोष्टी पण
टाकल्या जातात. जसं पाहतो आपण, की काही-काही ठिकाणी जसं वाराणसीला वगैरे अ, अंत्यसंस्कार करताना काही-काही ठिकाणी पद्धत आहे, की अर्धे जळालेले काही-काही शरीरं वगैरे सोडली जातात. जे की आदर्श आहे किंवा नाही ते दुसरा विषय आहे. पण शास्त्र सांगतं, की गंगा नदी आहे, तिचं पावित्र्य ह्या गोष्टींमुळे किंचितही अफेक्ट होत नाही. का? कारण त्या नदीच्या पाण्याचं जे महत्त्व आहे, भगवंतांच्या चरण कमळांना धुतलेलं जे गंगा नदीचं पाणी आहे आणि जे शिवजींनी स्वतःच्या जटांमध्ये धारण केलेलं, त्याची जी त्याची जी शक्ती आहे, ती तरी पण क्षीण होत नाही. त्याचप्रमाणे भगवंतांचे जे भक्त आहेत, ते पण गंगा माफ करा. गंगा नदीच्या पात्राप्रमाणे त्याची उपमा केलेली आहे, की त्यांच्या पण शरीरामध्ये बाह्यतः जरी काही व्यंग असतील, जरी त्यांचा रंग एकदम तेजस्वी वाटत नसेल किंवा जरी त्यांचे कपडे, बाहेरच्या गोष्टी किंवा जन्म एक खूप साधारण वाटत असेल, भगवंतांच्या भक्तांना कधीही या मोजमापामध्ये मापलं नाही पाहिजे. आणि एक खूप सुंदर अ, वाक्य आहे. आपले वैष्णव आचार्य जे होऊन गेलेले आहेत, श्रील नरोत्तम दास ठाकूर यांच्याद्वारे. त्यामध्ये ते म्हणतात, की कर्मकांड, ज्ञानकांड केवल विषेर भांड. आणि याच्यावर तात्पर्य देताना श्रील प्रभुपादजी लिहितात, की एका भक्ताला भक्ती मार्गाचं पालन करण्यासाठी कर्मकांड, ज्ञानकांड, उपासनाकांड या सगळ्या गोष्टींचं पालन करण्याची, माहिती घेण्याची काहीही आवश्यकता नाहीये. तर भगवंतांचे भक्त हे केवळ भगवंतांच्या नामस्मरणाने जीवनामध्ये परिपूर्णता प्राप्त करू शकतात. परंतु तरीही आपल्याला हे माहिती पाहिजे, की विप्र कोण आहेत, ब्राह्मण कोण आहेत आणि वैष्णव कोण आहेत. तर जे वैष्णव आहेत त्यांच्यामध्ये अगोदरच हे जे बाकीचे अ, महान व्यक्ती आहेत, जसं विप्र असू द्या, ब्राह्मण असू द्या, त्यांचे गुण ऑटोमॅटिकली स्वाभाविकतःच वैष्णवांमध्ये प्राप्त होतात. आणि हा श्लोक पण आपण मागच्या वेळेला चर्चा केलेले आहे. यस्यास्ति भक्तिर् भगवती अकिंचना. भागवतामध्ये एक श्लोक येतो. आपण बऱ्याच वेळेला रेफर केलेला आहे 5व्या स्कंदामधला श्लोक, की केवळ आणि केवळ भक्तीचं पालन केल्याने भगवंतांच्या भक्तांमध्ये सर्वैर गुणैस्तत्र समासते सुरः. सुरः म्हणजे देवताच. देवतांचे सर्व गुण, सर्व चांगले गुण हे अशा व्यक्तीमध्ये स्वाभाविकतः प्राप्त होतात, जो की भगवंतांच्या भक्ती मार्गाचं पालन करतो, भक्ती क्रियेचं पालन करतो. तर अशा प्रकारचे विप्र आणि ब्राह्मण हे जे परीक्षित महाराजांच्या जन्माच्या वेळेला तिथे आले होते आणि ज्यांनी की परीक्षित महाराजांच्या भविष्याबद्दल सांगितलं ज्योतिषशास्त्राप्रमाणे युधिष्ठिर महाराजांना त्यांच्या प्रश्नांचं निराकरण केलं. तर अशा ब्राह्मणांना, पुरोहितांना युधिष्ठिर महाराजांनी धन, धान्य, संपत्ती, गावं इत्यादी दान करून त्यांना संतुष्ट केलं आणि त्यानंतर ते आपापल्या घरी परतले. विशेषतः गृहस्थांबद्दल भगवद्गीता अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगते, की आपल्या जीवनामध्ये कोणतीही परिस्थिती असो, आपण कितीही श्रीमंतातले श्रीमंत होऊ किंवा साध्यातलं साधं जीवन जगत असू, एका गृहस्थाचं कर्तव्य आहे, 3 गोष्टींचा कधीही त्यांनी त्याग करू नये. 3 गोष्टी नेहमी करत राहाव्यात. त्या म्हणजे यज्ञ, दान आणि तप. तर यज्ञ आपल्याला वेगळा कोणता यज्ञ करण्याची गरज नाहीये. भगवंतांचा नाम जप हा यज्ञ कलियुगासाठी सर्वात उत्तम आहे. त्याचा कधीही त्याग करू नये. यज्ञ, दान. दान म्हणजे आपल्याला जे काही शक्य असेल ते विशेषतः योग्य व्यक्तीला, जे की कृष्ण भक्तीचा प्रचार-प्रसार करत आहेत, अशा व्यक्तींना आपल्या ऐपतीप्रमाणे थोडं का होईना निश्चित आपण दान करायला पाहिजे. का? कारण जसं उदाहरण दिलं जातं, की आपण जरी आपल्या मेहनतीने पैसा कमवलेला असेल, पण तरीही आपण गव्हर्नमेंटला टॅक्स भरतो, इन्कम टॅक्स भरतो आणि तो जर टॅक्स भरला नाही, तर ते जे आपलं उत्पन्न आहे, ते इल्लिजिटिमेट म्हणजे कायद्यानुसार अ, मान्य नाही, अमान्य असं उत्पन्न ते होतं. त्याचप्रमाणे भगवंतांकडून आपल्याला प्राप्त होणाऱ्या सर्व सुविधा, भक्ती मार्ग पालन करण्याच्या
त्यासाठी कृतज्ञता म्हणून आपण भगवत भक्तांना काही दान द्यायला पाहिजे, जेणेकरून आपण कमावलेलं जे धन आहे, संपत्ती, ते शुद्ध होईल. असं नाही की भगवंतांना गरज आहे, परंतु आपल्या शुद्धतेसाठी आपण या 3 गोष्टी कधीही त्याग नाही करायच्या. यज्ञ, दान आणि तप. तप म्हणजे तपस्या. मूलभूत प्रमाणामध्ये जसं की सकाळी लवकर उठणं, उठून भगवंतांच्या नामस्मरण करणं किंवा जे विशेष दिवस असतात, जसं की आता येणाऱ्या सोमवारी अ, एकादशी आहे 14 तारखेला. तर अशा विशेष दिवशी उपवास ठेवणं, धान्य इत्यादी ग्रहण करण्यापासून स्वतःला थांबवून ठेवणं. तर ह्या सगळ्या तपस्या आहेत कलियुगामध्ये. तर ह्या जर आपण करत राहिलो, तर शास्त्र सांगतं, की आपल्याला आध्यात्मिक प्रगतीसाठी जरूर मदत होईल. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभुजीस, माताजीस? तर इथे आपण बघतो, की कोणतंही तुम्ही उदाहरण घ्या. परीक्षित महाराजांचा जन्म घ्या किंवा भगवंत कृष्णांचा स्वतःचा जन्म घ्या. त्यावेळेस वसुदेव कृष्णांचे पिता, जे की कंसाच्या कारागृहामध्ये होते आणि ज्यांना शक्य नव्हतं बिलकुल इच्छा असूनही काही दान, धर्म करणं. त्यांनीही आपल्या मनामध्ये खूप साऱ्या ब्राह्मणांना खूप साऱ्या गायी, धनसंपत्ती दान केली कृष्णाचा जन्म झाल्यानंतर आणि भागवत सांगतं, की त्यांना तरीही त्याचा पूर्ण लाभ प्राप्त झाला, त्या दान-धर्म करण्याचा. का? कारण बाहेरून पाहायला गेलं तर त्यांची क्षमता नव्हती कंसाच्या कारागृहामध्ये बंदिस्त असताना स्वतः काही दानधर्म करण्याची. परंतु ज्यावेळेस त्यांना शक्य होतं नंतर, निश्चित त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये दान दिलं. त्याच प्रकारे नंदोत्सवामध्ये नंद महाराजांनी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये दान वगैरे दिलं. कृष्णाच्या जन्मानंतर दुसऱ्या दिवशी नंदोत्सव साजरा करताना, कृष्ण जन्मानंतर. तर हे 3 गोष्टी यज्ञ, दान, तप प्रत्येक भागवतातल्या महान व्यक्तीच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जसं की बली महाराजांचं उदाहरण आपण पाहिलं मागच्या वेळेला आणि रणतीदेव महाराजांचं पाहिलं इत्यादी. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभुजीस, माताजीस? हरे कृष्ण. ठीक आहे. तर जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं, की आपण आज थोडंसं लवकर कन्क्लूड करू. कारण मंदिरामध्ये एक सेवा आहे, ज्याच्यासाठी मला जायचं आहे. तर श्लोक क्रमांक 30 पासून आपण पुढच्या वेळेला पाहू. अ, कुणाचा काही प्रश्न असेल तर आपण 1 मिनिटामध्ये तो घेऊ. हरे कृष्ण. हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. रतिरूपा माताजी, तुमची काही अनाउन्समेंट आहे का? नाही नाही प्रभूजी. ठीक आहे. तर सोमवारी एकादशी आहे. सर्वांनी कृपया लाभ घ्या आणि माताजी ग्रुपवर पण टाकतील. मंदिराकडून काही इनिशिएटिव्हज असतील, भगवद्गीता वाचन असो किंवा काही एक्स्ट्रा नामजप करता येईल आपल्याला, तर त्यासाठी पण निश्चित आपण प्रयत्न करा. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचा. श्रील हरे प्रभुपाद कृष्ण की. प्रभूजी. हरे 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 कृष्ण कृष्ण. प्रभूजी. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. धन्यवाद. दंडवत. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. दंडवत.